नमस्कार, जय श्रीराम. मी गुरुदास कामत, स्टार हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझर. तर आज मी आलो आहे सफाळ्याला. सफाळे म्हणजे विरारवरून 2 स्टेशन पुढे. इकडे एक माझे क्लायंट राहतात, अतुल शिंदे म्हणून. त्यांच्याकडे थोडं काम होतं. त्यांच्याकडे पॉलिसी रिन्युअल पण करायची होती आणि थोडं पण बोलायचं होतं. तर अपॉइंटमेंटसाठी इकडे आलो होतो. त्यांना मध्यंतरी 2-3 वेळा प्रॉब्लेम वगैरे झाले होते. ते प्रॉब्लेम आपण कसं सॉल्व केलं तर त्यांच्या रिव्ह्यू आपण घेऊया. त्यांच्या दुकानामध्ये जाऊया. श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ त्यांच्या दुकानाचं नाव आहे. फोटो स्टुडिओ पण आहे, फोटो वगैरे काढून देतात. तसं झेरॉक्स वगैरे त्यांचं दुकान आहे. तर आपण तिथे जाऊन त्यांच्याशी बोलूया. फोटो स्टुडिओ आमच्या अतुल साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. मला फक्त 1-2 गोष्टी विचारायच्या होतं. आपण असं फ्रेंडशिप आमची 10-15 वर्षाची आहे. पण गेल्या 4-5 वर्षापासून आपण इन्शुरन्सची हेल्थ इन्शुरन्सची माझ्याकडनं तुम्ही पॉलिसी घेतलेली. LICची पॉलिसी पहिलं घेतलेली, त्याच्या पहिले मॅच्युरिटी पण झाली. पण आता 4 वर्षापासून आपण हेल्थ इन्शुरन्सचे माझ्याकडे कंटिन्यू आहे. तर स्टार हेल्थबद्दल किंवा माझ्या सर्व्हिसबद्दल तुमचे 1-2 शब्द सांगा. कसं वाटते तुम्हाला ते सांगा बघू. सर्व्हिस तुमची तर सगळ्यात सुंदर सर्व्हिस आहे. तुमच्यामुळे फक्त स्टार हेल्थ इन्शुरन्स आम्हाला कळला. नाही तर मी दुसऱ्या कंपनीत गेलो असतो कुठेतरी, पण तुम्ही सांगितलं की नाही बरोबर स्टारच घ्यायची आणि तुमच्यावर विश्वास आहे एवढ्या वर्षाचा. बरोबर. तुमची सर्व्हिस आहे एवढी चांगली, बरोबर. त्याच्यामुळे स्टार घेतली. आणि स्टारचा 2 वेळा मला खूप मोठा अनुभव आला. बरोबर. एक तर माझी मुलगी रात्री उशिरा आजारी पडलेली. बरोबर. तर त्यावेळेस तुम्हाला मी फोन केला. बरोबर. आणि सांगितलं की असं असं झालं आहे, तर काय करावं लागेल. हां. तर तुम्ही मला लगेच नंबर दिला आणि होम हेल्थ केअर म्हणतात त्याला. होम हेल्थ केअरची कॉन्टॅक्ट करा. बरोबर. आणि सांगितलं तर मी तसं होम हेल्थ केअरमध्ये व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट केला. ते केला, समोरून मला रिप्लाय आला. आणि त्या समोरच्या डॉक्टरांनी मला कॉल केला आणि विचारलं की मुलीला काय काय होतंय काय नाही. सगळ्या डिटेल्स दिल्या. त्यांनी टेस्ट सांगितल्या, या टेस्ट करा. त्यांनी त्यांचं प्रिस्क्रिप्शन पाठवून दिलं आणि या टेस्ट करा आणि त्याचे रिपोर्ट लगेच आम्हाला अपडेट करा. तर ते टेस्ट केले, सगळे रिपोर्ट वगैरे अपडेट केले आणि कोणतेही हॉस्पिटलाइज न होता त्यांनी आम्हाला कन्सल्टिंग करून मुलीला माझ्या बरं केलं. तर त्याबद्दल मी खूप आभारी आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस माझ्या मिसेसला टॉन्सिलचा प्रॉब्लेम झालेला, टॉन्सिलचा सूज झालेली. बरोबर. तर मी आता नाव घेत नाही त्या डॉक्टरांचं. विरारला गेलेलो तर त्या डॉक्टरांनी लिटरली ऑपरेशनच सांगितलं. तुम्हाला पर्याय नाही, तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल. बरोबर. तर त्यावेळेस ही टेन्शनमध्ये आलो आणि त्यांच्याकडे आपल्या स्टार हेल्थचं कॅशलेस पण नव्हतं. बरोबर. म्हणजे मला आधी पेमेंट करायला लागत होतं. बरोबर. आणि ते इन्स्टंट पेमेंट करा, 20,000 डिपॉझिट करा तुम्ही लगेच, असे मागेच लागलेले. बरोबर. मग त्यांना म्हटलं आम्ही कळवतो तुम्हाला आणि बाहेर निघालो. मग कामन सरांनाच फोन केला. त्याचं सरांना सांगितलं असं असं झालंय, काय करायचं. सर बोलले आधी मला सांगायचं जायच्या आधी, मी तुम्हाला अजून जास्त कन्व्हिन्स केलं. तर मग सरांनी सांगितलं, सरांच्या गायडन्सने सरांनी आम्हाला स्वतः भेटून दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. आणि तो डॉक्टर एवढे सुंदर भेटले का त्यांनी कोणतंही ऑपरेशन न करता, काही न करता फक्त ट्रीटमेंटने बरं केलं. त्यामुळे मी कामन सरांचे खूप आभारी आहे. काय होतं माहिती आहे, मोठी ऑपरेशनाची गोष्ट वाचली खूप. काय म्हणजे बॉडीला पण चिरपाड केली. खूप मनस्ताप झाला असता. त्याच्यामुळे काय होतं साहेब माहिती आहे, आता डॉक्टर लोक म्हणजे ते बिझनेस करणार आहे. त्यांच्याकडे गिऱ्हाईक केलं म्हणजे ते सोडणार नाही. आता ॲक्च्युली त्याची नेसेसरी आहे नाही, लोकांच्या जीवाच्या हाल काय डॉक्टर लोक करत नाही आहे. आणि जे डॉक्टर सांगतात आपण तेच खरं म्हणतो ना. बरोबर. बरोबर. हे कंपल्सरीच आहे, तुम्हाला पर्याय नाहीये. म्हणून तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलेल्यामुळे ते वाचलो मी. वाचलो. नाहीतर शेवटी मनाची तयारी केलेली. मग काय. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे, अशा वेळी लोक घाबरतात आणि ऑपरेशन वगैरे करून घेतात. नंतर जेव्हा आपण क्लेम टाकतो ना, कधी तिकडे क्लेम रिजेक्ट होण्याचे चान्सेस पण असतो. बिकॉज नॉन नीड टू ॲडमिट, म्हणजे ॲडमिट करायची पण गरज नाही. असं म्हणजे एवढी लूटमार चाललेली आहे. म्हणून स्टार हेल्थने एक होम हेल्थ केअरचं हे काढलेलं आहे. आणि प्रत्येक जास्तीत जास्त तुम्ही कॅशलेस हॉस्पिटलमध्ये गेलं ना, तिथे उत्तम तुम्हाला सुविधा मिळते. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही असं आमच्याशी जोडून राहा. आणि तुमच्याही आभार. तुम्हाला मी कधी फोन केला रात्री उशिरा 12 वाजता तरी तुम्ही रिप्लाय देतात, फोन उचलतात. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. थँक्यू. तुम्ही आहात म्हणून आम्ही ही पॉलिसी काढलाय. थँक्यू.
थँक्यू थँक्यू पॉलिसी मिळणं सोपं आहे, बरोबर सर्व्हिस देणं सगळ्यात कठीण आहे आणि बरोबर. ते तुम्ही पूर्णपणे करतात, ही मोठी गोष्ट आहे. थँक्यू 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 थँक्यू